नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कशावरून आहे तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेलच. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत नेरूळमध्ये. नेरूळमध्ये जाण्याचं कारण म्हणजे श्री गणेश चित्रशाळा या कार्यशाळेला आपण आता भेट देण्यासाठी चाललो आहोत. तर अवघे काही दिवसच बाकी राहिलेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर आता म्हणजे कार्यशाळेमधील लगबग आणि मेन म्हणजे आता आपण तिकडे चाललो आहोत. तिकडे हाती गणपती बाप्पांच्या मूर्त्या काढल्या जातात. तर मित्र हो, आज सर्व काही पाहायला भेटणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही शर्टवाऱ्या नक्की राहा आणि जर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र हो, निघालेलो आहोत आपण आता जाण्यासाठी नेरूळमध्ये. तर पाऊस आला होता म्हणून थांबलो होतो. एक सर येऊन गेली जोरात. तर चला जाऊया. हो, आता आपण नेरूळच्या कमानीच्या इथे आहोत. इकडनंच आपल्याला आतमध्ये जायचं आता. तर चला जाऊया. मित्र हो, पोचलेलो आपण आता एक्झॅक्ट लोकेशनच्या इकडे. तर इकडे शेतीसुद्धा आहे, पाहू शकता. आणि माझ्यासोबत आहे पार्थ मेस्त्री. तर पार्थनेच कॉल केला होता की आपल्या कारखान्याला भेट दे म्हणून. तर पार्थ पण आला आपल्यासोबत. तर चाललो आहे आपण आता. पार्थचाच मामा आहे. तर चला जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता इकडे शेती वगैरे बघा कसे मळ्या भरलेल्या आहेत. तर इथेच आहे कारखाना आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये. तर चला जाऊया. तर मित्र पोचलो आपण आता आणि हे आजोबा आहेत. तर आपण आता विचारू, आजोबा तुमचं नाव कसं? जयवंत मेस्त्री. जयवंत मेस्त्री. तर तुम्ही या कारखान्याबद्दल काय सांगू? म्हणजे हा कारखाना तुमचा कधीपासून चालू आहे? वडिलोपार्जित चालू आहे. वडिलांपासून, पहिला वडिलांचा, नंतर आम्ही आहे. अच्छा. त्यानंतर आता आमचा पुतण्या. अच्छा, म्हणजे आता तिसरी पिढी तुमची चालू आहे. आमची चालू आहे. अच्छा. तर आता आपल्या कारखान्यामध्ये किती गणपती असतात? 160, 162 असे, 165 असे असतात. बरोबर. आणि सर्व शाडू मातीपासूनच हो, गणपती? सर्व शाडू. बरोबर. आणि आपल्या कारखान्यामध्ये हाती गणपती जास्त असतात. हो हो बरोबर. तर मित्र हो, हे पार्थचे मामा आहेत. तर तुम्ही आता चालवत आहात आजोबांनंतर. आता तुमची तिसरी पिढी आहे. हो. तर तुमचं नाव कसं? विक्रांत विजय मेस्त्री. विक्रांत मेस्त्री. अच्छा. आणि तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात? साधारण 25 ते 26 वर्ष झाली. अच्छा. आणि मेन म्हणजे तुमची ही आवड कशी निर्माण झाली त्या क्षेत्रात? आवड म्हणजे घरातच कारखाना आहे, बरोबर. घरातलाच, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आवड होती. फक्त थोडं शिक्षणामुळे वगैरे मला त्याच्यामध्ये वेळ देता येत नव्हता. पण आता असं आहे की पूर्णपणे हाच व्यवसाय मी करतो. आणि आता ही माझी तिसरी पिढी आहे. बरोबर. पहिला आजोबांनी सुरुवात केलेला कारखाना काकांनी सांभाळला, म्हणजे आजोबा होते. बरोबर. आणि आता त्यांच्या पुढे मी सांभाळतो. तर त्याच्यामध्ये सगळ्याचं जेवढं काही आहे शिक्षण ते त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. त्यांचे गुरु पण तुमचे तेच आहेत. हो. आणि दुसरं म्हणजे त्यांचे सुद्धा अर्थात, आणि आम्ही सुद्धा मालवणचे जे परब पेंटर आहेत, बरोबर, त्यांच्या मूर्त्या बघून आम्ही खरं तर शिकलो. त्यांचं जे काम आहे म्हणजे एकलव्यासारखं आम्ही त्यांचं बघून शिकलो. बरोबर. आणि
तेच आता पुढे कंटिन्यू मी करतो. आता हे गणपतीचा सीझन असल्यावर गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्र असते, बरोबर. नवरात्रीच्या मूर्त्या म्हणजे असतात. देवींचं सुद्धा मूर्ती तुम्ही करता. हो म्हणजे गणपती झाल्यानंतर देवी हो करायला लगेच सुरुवात असते. हो. आणि त्याच्याही पुढे नंतर कंटिन्यू 12ही महिने काम चालू असतं, ते फायबरच्या वगैरे मूर्त्या असतात किंवा फायबरच्या showpiece. सुद्धा मूर्त्या तुम्ही करता. हो. बरोबर. किंवा जसं जर का कोणाला घरामध्ये हवं असेल तर ते आपण बनवतो. अच्छा म्हणजे पूर्णपणे हाच एक व्यवसाय म्हणून मी स्वीकारलेला आहे. अच्छा. कार्यशाळेत किती कारागिरी आहेत? साधारणतः 8 ते 10 जण 8 ते 10 जण. आणि आता जवळपास काम आवरत आलं आहे का? शेवटच्या टप्प्यात. शेवटच्या टप्प्यात आहे. आणि मेन म्हणजे आता पेंटिंगला वगैरे तुम्ही कधी सुरुवात करणार? साधारण मातीकाम संपल्याशिवाय चालू करत नाही, म्हणजे मग 4 ते 5 तारखेपर्यंत काम चालू होईल. अच्छा. आणि आता ही तुम्ही मूर्ती करताय ती पण हातीच आहे का? हो. अच्छा. तर आता आपण पुढे जाऊया आणि ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो. तर मित्र दाखवतो तुम्हाला. हे बघा, या पूर्ण झालेल्या आहेत, तयार मूर्त्या आहेत, पाहू शकता. तर मित्र हो पाहू शकता बघा. तर एक छोट्या मूर्तीपासनं तर अगदी 4 फुटापर्यंत इथे मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा. शकता गरुडावरची बाप्पाची मूर्ती आहे इथे. हे बघा. सेम पोज इथे पण आहे. आणि इकडे छोटी बाप्पाची मूर्ती आहे जास्वंदीच्या फुलावरती. हे बघा. तर पाहू शकता मित्र हो. आणि ते स्वामींच्या रूपामध्ये तुम्हाला मूर्ती पाहायला भेटेल. हे बघा. आणि त्याचबरोबर इकडे बालमूर्ती आहे शंखावरती. हे बघा. तर मित्र हे बघा, इकडे आत्ता काम चालू आहे. आता तुम्ही काय करताय? हे गणपतीसाठी लोड बनवतो. अच्छा, ह्याचे आहेत काय? हो. आणि इकडे आता 700 भरण्याचं काम चालू आहे. तर मित्र हो, ही बघा, ही पाहू शकतो मूर्ती, बालमूर्ती आहे. तर मित्र हो, हेच मूर्तिकार आहेत. तर त्यांच्यापासूनच या कारखान्याची सुरुवात झालेली आहे. हवा ठेवलेली आत्ताच काढलेली आहे वाटतं. आणि इकडे माती मळलेली आहे. तर मित्र चहा लिहिले तर मित्र हो पाहू शकता. ही बघा, ही हाती आहे ना पूर्ण. पूर्ण झाली आता ही मूर्ती.
तर मित्र हा पाहू शकता नारावरती आहे बालमूर्ती. तर मित्र हो ही बघा विठ्ठल बोज आहे. मित्रांनो हे बघा ही मूर्ती आहे ती. मित्र हो पाहू शकता ही बघा राधाकृष्ण पोजमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही बघा. तर मित्र हे बघा बालमूर्ती पहा ही एक खूप भारी वाटते बघा. हो हे बघा आजोबांनी आता हाती लिपायला घेतलेला आहे. नंदी आहे ना हे बघा हे चित्र आहे. हे बघा हा नंदी आहे लाईट आलेला आहे लिपायला घेतली. गणपती आणि कारखाना तुम्ही आता बघितला असालच.
तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर सुद्धा बघितला असाल. हे बघा सगळी लांब लचक शेती आहे. तर आता आपण येणार आहोत परत पेंटिंग, जेव्हा पेंटिंग सुरू होईल तेव्हा तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा येणार आहोत व्हिडिओ करण्यासाठी. तर आजचा ब्लॉग आहे तो आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.